कल्पना करा, कडाक्याची थंडी आहे, रस्ता अनोळखी आहे आणि समोर हजारो मैलांचे लक्ष्य आहे. या प्रवासात तुमच्या सोबत कोण असेल? एखादा खास प्रशिक्षित रक्षक, एखादी महागडी गाडी. पण ही गोष्ट अशा एका जीवाची आहे ज्याच्याकडे ना घर होतं, ना रक्षक, ना स्वतःचं नाव. भारताच्या गजबजलेल्या रस्त्यांवर कचऱ्यात अन्नाचा शोध घेणारा एक साधा गावरान कुत्रा अचानक 7 समुद्र पार अमेरिकेच्या रस्त्यांवर क्रांती कशी करू शकतो? हा केवळ एक प्रवास नाही, तर एका अजाण जीवाने माणसांना शिकवलेला माणुसकीचा धडा आहे. हा अलोका नेमका कोण आहे आणि त्याने अमेरिकेला कसं वेड लावलं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात झाली ती भारताच्या एका छोट्याशा गावातून. बौद्ध भिक्षूंची एक टोळी शांती पदयात्रेसाठी निघालेली होती. हातात धम्मध्वज आणि मनात करुणेचा विचार घेऊन चालणाऱ्या या भिक्षूंच्या मागे एक भटका कुत्रा चालू लागला. सुरुवातीला कोणालाच वाटलं नव्हतं की हा कुत्रा लांबपर्यंत येईल. भिक्षूंना वाटलं थोड्या अंतरावर काहीतरी खायला दिलं की हा मार्ग बदलेल आणि आपल्या गल्लीची सीमा आली की तो थांबेल. पण नियतीला मात्र काहीतरी वेगळं सिद्ध करायचं होतं. तो कुत्रा थांबला नाही आणि तो एका न संपणाऱ्या प्रवासाचा प्रवासी झाला. या कुत्र्याचं नाव पडलं अलोका. पाली भाषेत अलोका म्हणजे प्रकाश आणि स्पष्टता. तो नुसताच मागे चालत नव्हता, तर भिक्षूंच्या प्रत्येक कठीण प्रसंगात सावलीसारखा सोबत होता. ऊन असो, वारा असो किंवा धोधो पाऊस, भिक्षूंची पावलं जिथे जिथे पडायची तिथेच त्या या मुक्या जीवाचे ठसे उमटायचे. भारतातल्या 112 दिवसांच्या त्या पदयात्रेत अलोकाने सिद्ध केलं की निष्ठा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. तो आता फक्त एक प्राणी उरला नव्हता, तो या शांतता मोहिमेचा अविभाज्य भाग बनलेला होता. या प्रवासादरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. चालता चालता एका भरधाव कारने अलोकाला धडक दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अलोका वेदनेने विवळत होता. भिक्षूंनी त्याला तातडीने उपचार दिले आणि त्याला आराम मिळावा म्हणून एका ट्रकमध्ये बसवलं. त्यांनी त्याला खुणवलं की तू आता विश्रांती घे, आम्ही पुढे जातो. पण अलोकाची जिद्द अफाट होती. जखमांच्या वेदना बाजूला सारून त्याने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि पुन्हा लंगडत लंगडत भिक्षूंच्या मागे चालू लागला. त्याची ती धडपड पाहून भिक्षूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी जगाला समजलं की हा साधा कुत्रा नाही, तर हा शांती दूत आहे. भारतातली यात्रा संपली, पण अलोका आणि भिक्षूंचं नातं आता तुटण्यासारखं नव्हतं. भिक्षूंनी ठरवले की हा जीव आता रस्त्यावर सोडून चालणार नाही. त्यामुळे तो कुत्रा त्यांच्यासोबत अमेरिकेत गेला. ज्या कुत्र्याला भारतात 2 वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागायचा, तो आता थेट अमेरिकेच्या भूमीवर उतरलेला होता. पण तिथेही तो आरामात AC खोलीत बसून राहिला नाही, तर तिथे एका नवीन आणि मोठ्या संघर्षाची तयारी सुरू झालेली होती. ऑक्टोबर महिन्यात टेक्सासच्या फोर्ट वर्थ येथून एका ऐतिहासिक पदयात्रा सुरू झालेली होती. तब्बल 2300 मैलांचा प्रवास आणि लक्ष्य होतं अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC. 19 बौद्ध भिक्षूंसोबत अलोका पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला. अमेरिकेतलं वातावरण वेगळं, रस्ते वेगळे आणि थंडी तर हाड गोठवणारी. पण अलोकासाठी मात्र काहीच बदललेलं नव्हतं. त्याच्यासाठी फक्त त्याचे स्वामी आणि शांततेचे विचार महत्त्वाचा होता. हा भारतीय कुत्रा आता अमेरिकेच्या हायवेवर आपली ओळख निर्माण करत होता. अमेरिकेतील या प्रवासात पीस वॉक असं नाव देण्यात आलं. आजच्या काळात जेव्हा जग युद्ध आणि हिंसा द्वेषाने पेटलेला आहे, तेव्हा एका मूक प्राणी शांततेसाठी हजारो मैल चालतोय. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक अचंबित झाले. ज्या अमेरिकेत महागड्या जातीचे कुत्रे पाळले जातात, तिथे एका भारतीय भटक्या कुत्र्याचं कौतुक होऊ लागलं. ठिकठिकाणी लोक या यात्रेचं स्वागत करू लागले. अलोका आता केवळ भारताचा राहिलेला नव्हता, तो जागतिक शांततेचा चेहरा झालेला होता. या 2300 मैलांच्या प्रवासात अलोकाची चिकाटी पाहून अमेरिकन नागरिक देखील नतमस्तक झाले. टेक्सासहून सुरू झालेला हा प्रवास 10 राज्यांमधून जात आहे. वाटेत अनेक लोक भिक्षूंना जेवण देतात, तर काही जण केवळ अलोकाला भेटण्यासाठी मैलोने मैल प्रवास करून येतात. लहान मुलांमध्ये तर अलोकाची मोठी क्रेज निर्माण झालेली आहे. ते त्याच्यासोबत फोटो काढतात, त्याला कुरवाळतात. एका मुक्या प्राण्याने माणसांच्या मनातील धर्माची आणि देशाची भिंत कशी पाळून टाकली, याचं हे उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडियावर तर अलोकाने धुमाकूळ घातलेला आहे. पीस डॉग अलोका या नावाने त्याचं खास इंस्टाग्राम अकाउंट आहे. दररोज तो कुठे पोहोचला, त्याने काय केलं, याचे अपडेट्स जगभरातले लोक पाहतात. फेसबुकवरून त्याचं लाईव्ह ट्रॅकिंग केलं जातं. एखादा मोठा सेलिब्रिटी असावा तशी प्रसिद्धी या भारतीय कुत्र्याला मिळत आहे. पण या प्रसिद्धीचा त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. तो आजही तितक्याच नम्रपणे आणि शांतपणे भिक्षूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय. या यात्रेचा उद्देश खूप मोठा आहे. अमेरिकेतील पत्रकार निकोल कॉलियर म्हणतात की आजचा काळ हा गोंधळाचा आणि आरडाओरड्याचा आहे.
लोक एकमेकांचे विचार ऐकून घ्यायला तयार नाहीत. अशा वेळी मौन धारण करून चालणारा हा समूह आणि त्यांच्यासोबत चालणारा हा कुत्रा मनाला स्पर्श करू शकतो. हा प्रवास केवळ शारीरिक नाही, तर तो आध्यात्मिक आहे. आलोका जेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा तो लोकांना संदेश देतो की जर एक प्राणी शांततेसाठी एवढं कष्ट घेऊ शकतो तर आपण तर माणूस आहोत, तर मग आपण का नाही. डिसेंबर अखेरीस ही यात्रा अटलांटा शहरापर्यंत पोहोचलेली होती. वाटेत येणारे अडथळे कमी नव्हते. कधी रस्ते खराब होते तर कधी हवामान प्रतिकूल होतं. पण फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टन डीसीला पोहोचण्याचं त्यांचं ध्येय अढळ आहे. या यात्रेमुळे आंतरधर्मीय ऐक्याचा एक अनोखा संदेश दिला जात आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि इतर धर्मांचे लोकही या बौद्ध भिक्षूंच्या आणि त्यांच्या पीस डॉगच्या स्वागतासाठी पुढे येत आहेत. आलोकाची ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते. आपण अनेकदा भटक्या कुत्र्यांना दगड मारतो किंवा त्यांना तुच्छ लेखतो, पण त्याच भटक्या कुत्र्यांमागे किती मोठी शक्ती आणि संवेदना दडलेली असते हे आलोकाने दाखवून दिलं. एका भारतीय कुत्र्याने 7 समुद्रापार भारताची मान अभिमानाने उंचावलेली आहे. त्याच्या या प्रवासाला करुणा आणि चिकाटेची महागाथा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भिक्षू म्हणतात की आलोका आमचा रक्षक नाही, तर तो आमचा गुरु आहे. त्याच्या चालण्यामध्ये एक प्रकारची लय आहे, एक प्रकारची स्थिरता आहे. तो कधीच घाई करत नाही आणि कधीच मागे देखील पडत नाही. त्याने स्वतःला पूर्णपणे या कार्यात समर्पित केलेलं आहे. प्राण्यांमध्येही धम्म असतो आणि तेही बोधिसत्व असू शकतात, याची प्रचिती आलोकाला पाहून येते. मंडळी, आलोकाची ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली? आपल्या गल्लीतल्या भटक्या कुत्र्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन यामुळे बदलला का? कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पब्लिक कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.